हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 105 एकतानता. लहानपणी 100 कौरव आणि 5 पांडव अशी 105 भावंडे गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे धनुर्विद्या शिकत असत. मधूनच गुरु द्रोणाचार्य आपल्या ह्या शिष्यांची अनेकविध प्रकारे परीक्षा घेत असत. एकदा तर मुद्दामहून परीक्षा न घेताही गुरु द्रोणाचार्यांना आपल्या ह्या शिष्यांची प्रगती आणि तयारी पाहण्याची चांगली संधी मिळाली. एकदा गुरु द्रोणाचार्य आपल्या सर्व शिष्यांना एका माळरानावर काही दिवसांकरता धनुर्विद्येतील काही विशेष डावपेच शिकवण्यासाठी घेऊन गेले होते. एका रात्री ही 105 भावंडे जेवत असताना अचानक जोरात वारा सुटला आणि तेथील सर्व दिवे विझून गेले. सर्वत्र काळोखच काळोख पसरला. ऐन जेवणाच्या पंक्तीत गोंधळ झाला. थोडा कल्लोळही झाला. सेवकांची तारांबळ उडाली. ह्या संधीचा फायदा घेऊन गुरु द्रोणाचार्यांनी सेवकांना सांगून जरा कालावधी जाऊ दिला आणि मग जरा वेळाने दिवे लावायला सांगितले. त्यावेळी गुरु द्रोणाचार्यांना त्या 105 भावंडांचे काही निराळेच चित्र दिसून आले. काही जण जेवण थांबवून दिवे केव्हा लावले जातात याची वाट पाहत थांबले होते, तर बहुतेक जणांनी जेवण जेवताना पानातील पदार्थांची सरमिसळ केली होती. त्यांना आपल्या पानात पदार्थ कोठे कोणता आहे ह्याचे भान राहिले नाही. त्यामुळे जसे जमेल तसे ते अन्न मुखात कोंबत होते. काहींचा घास मुखातही जात नव्हता. सर्व मुखाला अन्नपदार्थ लागले होते. भीमाने तर आपल्या पानातील सर्व पदार्थांचा एक गोळा करून तो खायला सुरुवात केली. ह्याला एकमेव अपवाद होता आणि तो म्हणजे अर्जुनाचा. अर्जुनाची एकतानता वाखाणण्यासारखी होती. पानात कोणता पदार्थ कोठे आहे हे बरोबर लक्षात ठेवून तो व्यवस्थित जेवत होता. दिवे असताना जसे जेवावे तसेच दिवे नसतानाही अर्जुन त्या काळोखात जेवत होता. हे पाहून गुरु द्रोणाचार्य त्याच्यावर विशेष संतुष्ट झाले. अर्जुन एवढ्यावरच थांबला नाही. त्याने विचार केला की जर आपण काळोखात जेवू शकतो तर आपण काळोखातही बाण मारू शकलो पाहिजे. काळोखातही आपल्या लक्षाचा वेध आणि शब्दभेद घेता आला पाहिजे. लगेच त्याच रात्री सर्वत्र निजानीज झाल्यावर अर्जुन धनुष्यबाण घेऊन माळरानाच्या एका बाजूला गेला आणि त्याने काळोखात बाण मारायला सुरुवात केली. इतक्या रात्री बाणांच्या धनुष्याच्या टटकाराचा तो आवाज ऐकून गुरु द्रोणाचार्य त्या दिशेने गेले. अर्जुनाची ती शिकायची जिद्द, त्याची एकतानता पाहून गुरु द्रोणाचार्य अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, मी तुझ्यावर विशेष प्रसन्न झालो आहे. विश्वात तुझ्या तोडीचा कोणीही धनुर्धारी असणार नाही असा मी शिकस्तीने प्रयत्न करीन. कथामृत क्रमांक 106 गुरुपेक्षाही महान शिष्य. कौरव पांडव बालपणी गुरु द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या शिकत होते. एकदा ते आपल्या गुरूंची परवानगी घेऊन अरण्यात शिकारीसाठी गेले होते. त्याचवेळी तेथे एक फासेपारधी आपल्या शिकारी कुत्र्यासह आला. खूप दूरवर आत जंगलात पोहोचल्यावर सू सू असा बाण सोडल्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून फासेपारध्याच्या कुत्र्याने कान टवकारले आणि भुंकत भुंकत तो कुत्रा त्या आवाजाच्या दिशेने धावत गेला. फासेपारधी आपल्या कुत्र्याच्या मागे जाऊ लागला. कौरव पांडवांनाही ह्याचे कुतूहल वाटून तेही त्या दिशेने जाऊ लागले. तेथे अरण्यात निषादपुत्र एकलव्य धनुर्विद्येचा अभ्यास करत होता. त्याला द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या शिकायची होती, परंतु द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवायला नकार दिला होता. तरीही एकलव्याने द्रोणाचार्यांनाच गुरु मानून त्यांचा एक मातीचा पुतळा तयार केला आणि धनुर्विद्या शिकायला
आरंभ केला. त्याने द्रोणाचार्यांच्या पुतळ्यावर ध्यान लावून धनुर्विद्येत अनन्यसाधारण प्रगती केली होती. एक कुत्रा भुंकत त्याच्या दिशेने आल्यावर एकलव्याने 7 बाण एकाच वेळी असे काही मारले की ते 7 बाण त्या कुत्र्याच्या तोंडात अलगद जाऊन बसले. परंतु त्या बाणांमुळे त्या कुत्र्याला जराही इजा झाली नाही किंवा त्याच्या मुखातून रक्ताचा एक थेंबही आला नाही. ह्या अनपेक्षित प्रकाराने कुत्रा बावचळला आणि त्या 7 बाणांचा जोडगा तोंडात धरून तो कुत्रा माघारी फिरला आणि आपल्या धन्याकडे आला. तो प्रकार पाहून कौरव पांडवही स्तिमित झाले. त्यांना आपल्या धनुर्विद्येची लाज वाटू लागली. तेव्हा ते सर्वजण त्या आवाजाच्या दिशेने गेले आणि एकलव्यापुढे उभे राहिले. त्या सर्वांनी एकलव्याची धनुर्विद्येतील नैपुण्याबद्दल स्तुती केली. त्याला त्याच्या गुरुचे नाव विचारले. त्यावर एकलव्याने आपल्या गुरुचे नाव द्रोणाचार्य असे सांगितले. द्रोणाचार्य असे नाव ऐकून अर्जुन खूपच बेचैन झाला. शिकार करून परत आल्यावर तो गुरु द्रोणाचार्यांजवळ गेला आणि त्याने एकलव्याची हकीकत गुरु द्रोणाचार्यांना सांगितली आणि त्यांना आठवण करून दिली की आचार्य, आपण मला वचन दिले आहे की धनुर्विद्येत या विश्वात माझ्यापेक्षा जास्त प्रावीण्य मिळवलेला कोणीही असणार नाही. अर्जुनाचे हे बोल ऐकून ते अर्जुनाला घेऊन अरण्यात गेले. तेथे त्यांनी एकलव्याची भेट घेतली. आपला गुरु आल्याचे पाहून एकलव्य फार खुश झाला. त्याने त्यांचे आणि अर्जुनाचे यथोचित स्वागत केले. द्रोणाचार्य त्याला म्हणाले, जर तू मला आपला गुरु मानतोस तर मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून दे. क्षणाचाही विचार न करता एकलव्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुचरणी अर्पण केला. हरि ओम.